नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत ANM सेकंड इयरचा आणि GNM थर्ड इयरचा मिडवायफरी सब्जेक्टमधला IMP टॉपिक. तर टॉपिक आहे काय? फिटल सर्क्युलेशन, म्हणजे बाळामध्ये जे सर्क्युलेशन होतं गर्भाशयात असताना फिटलमध्ये, तर ते आज आपण कसं कसं होणार आहे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या तात्पुरत्या 4 रचना असतात, त्या रचनाविषयी आपण माहिती आज घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्काला क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. 5 मार्काला टिप विचारली जाते म्हणजे जाते. त्यामुळे सर्वांनी हा क्वेश्चन कसा एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगता येईल, तर मी समजून सांगणार आहे. तर चॅनलवरती जे कोणी सर्वप्रथम पहिल्यांदा आलेले आहे, तर त्यांनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि काही कमेंट करा. तुम्हाला जर काही डाऊट वगैरे व्हिडिओ बघितल्यानंतर जर असेल तरी. तर चला बघूया, आपण सुरुवात करूया व्हिडिओला. आता फिटल सर्क्युलेशन म्हणजेच काय? तर प्रस्तावनामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचं आहे त्या विषयाचं. कोणताही टिप सॉल्व्ह करताना अशीच टिप सॉल्व्ह करायची. यापूर्वीही मी भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे, आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. मिडवायफरीचं आपलं एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपण काय करणार, पहिलं प्रस्तावना बघणार आहे. तर बघू फिटल सर्क्युलेशनची प्रस्तावना. गर्भ आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर त्याच्या शरीरात रक्ताचे अभिसरण आणि ते आईच्या गर्भाशयात असताना त्याच्या शरीरातील रक्ताचे अभिसरण यामध्ये फरक आहे. आता काय सांगितलं यांनी, आता जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं, म्हणजे ते काय असतं मग तेव्हा गर्भ असतो, तेव्हा त्या बाळाचं कसं असतं फिटल सर्क्युलेशन, म्हणजे जे सर्क्युलेशन असतं त्याच्या बाळाचं, त्या हार्टचं वगैरे आपल्या शरीरामध्ये जे रक्ताचं अभिसरण होत असतं ते वेगळं असतं. आणि जे बाळ बाहेर येतं, बाळ बाहेर आल्यानंतर जे सर्क्युलेशन होतं, जे आपली सर्क्युलेशन तसंच बाळाचं सर्क्युलेशन होणार आहे, ते सर्क्युलेशन वेगळं असणार आहे. म्हणजे हे 2 सर्क्युलेशन, एक फिटल सर्क्युलेशन आणि एक आपल्या जे बाळ बाहेर आल्यानंतर होणार आहे ते एक सर्क्युलेशन. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. 2 सर्क्युलेशन, एक आपल्यामधलं आणि एक गर्भाशयात असलेल्या बाळाचं. समजलं? कन्सेप्ट क्लिअर करायची, आपल्या इंट्रोडक्शनमध्ये हे सांगायचं पहिलं. समजलं? आता नंतर डेफिनेशन बघू शकता. यामध्ये डेफिनेशन बघू आपण. कारण आता डेफिनेशन त्याच्यामध्येच घ्या, प्रस्तावनामध्येच डेफिनेशन एक्सप्लेन केलेली आहे आपण. तर कारण डेफिनेशन काय आहे? कारण गर्भाशयात असताना, म्हणजेच आता आपण घ्या डेफिनेशन काय घ्या तुम्ही फक्त. गर्भाशयात असताना पोषणाचे कार्य, श्वसनाचे कार्य, उत्सर्जनाचे कार्य, हे सर्व कार्य प्लासेंटा करीत असल्यामुळे त्या म्हणजे रक्ताभिसरणास फरक असतो किंवा त्या रक्ताभिसरणास आपण काय म्हणतो मग? फिटल सर्क्युलेशन असे म्हणतो. तर फिटल सर्क्युलेशन करण्याचं मागचं म्हणजे तुम्ही काय कळलं का? गर्भाशयात जेव्हा गर्भ असतो तेव्हा त्या गर्भाला जे लागलेलं पोषक घटक आहे, श्वसन आहे, उत्सर्जन आहे आणि जे जितकं त्याला लागतं ते सर्व कशामधून त्याला भेटणार आहे? तर प्लासेंटा थ्रू त्याला त्या फिटलला भेटणार आहे किंवा बाळाला भेटणार आहे फिटसला. तर मग असं बाहेर आल्यानंतर होणार आहे का? नाही. त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे? फिटल सर्क्युलेशन. आता ही प्रस्तावनामध्ये घेऊ शकता तुम्ही. म्हणून त्याला आपण जर जरायू गर्भपरिभ्रमण म्हटले तरी जास्त लवकर लक्षात येते. समजलं? तर हे डेफिनेशन कळेल तुम्हाला. म्हणून याला आपण काय म्हणतो? फिटल सर्क्युलेशन असे म्हणतो. आणि फिटल सर्क्युलेशनला जरायू रक्तपरिभ्रमण असे म्हटले जाते. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. आता फिटल सर्क्युलेशनासाठी गर्भाच्या शरीरात काही विशिष्ट रचना असाव्या लागतात. तर आता मी सांगितलं तुम्हाला, पहिली कन्सेप्ट आपण क्लिअर काय केली? बाळ बाहेर आल्यानंतरचे सर्क्युलेशन वेगळं आणि बाळ जेव्हा गर्भाशयात असतं ते सर्क्युलेशन वेगळं. परंतु जेव्हा बाळ गर्भाशयात असतं त्याचं सर्क्युलेशनसाठी आपल्याला काय गरजेचं असतं? विशिष्ट रचना. तर रचना कोणकोणत्या रचना आहे ते आपण आता बघू. आता हे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी कोणकोणते घटक लक्षात, भरपूर गोष्टी पण मी 4 मेन काढल्या. कारण नोट्समध्ये तुम्ही बघू शकता, आपण नोट्समध्ये थोडं कमी काढतो कारण एवढं लिहू शकत नाही ना. त्यामुळे आता लक्षात ठेवायचं पहिलं, गर्भाचे व आईचे रक्त कधीच एकमेकात मिसळत नाही. एकदम प्लस पॉईंट आहे किंवा एकदम मेन पॉईंट आहे हा. त्याच्यामध्ये काय सांगितलं? तुम्हाला वाटत असेल आईच्या पोटात बाळ राहतं म्हणजे बाळाचं रक्तगट आणि आईचं रक्तगट एकच राहील. पण असं होतं का? नाही. याच्यामध्ये आपण पहिली कन्सेप्ट काय क्लिअर केली? रक्त कधीही एकमेकात मिसळत नाही. म्हणजे दोघांचं रक्त वेगवेगळा असू शकतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पण असू शकतो किंवा ए किंवा बी पण असू शकतं. समजलं? याच्यावरून तुम्हाला भरपूर आहे झालं. त्यानंतर गर्भ स्वतःचे रक्त स्वतः तयार करते. जो गर्भ असतो, बाळ असतं पोटामध्ये आईच्या, तर ते त्याचं रक्त काय करतं? स्वतः तयार करतं. समजलं? 6व्या दिवसापासून फिटल सर्क्युलेशनच्या विकासाची सुरुवात होते. जे फिटल सर्क्युलेशनची विकास होतो म्हणजे त्याचा डेव्हलपमेंटची सुरुवात होते. फिटल सर्क्युलेशनला सुरुवात होते का? नाही. परंतु त्याच्या विकासाची सुरुवात होते. समजलं? किती दिवस? 16व्या दिवसापासून. सॉरी 6व्या म्हणले ऐकून मी. तर 16व्या दिवसापासून होतं म्हणजे जवळपास 15-16 दिवस. अर्धा महिना. त्यानंतर गर्भाचे सर्व कार्य प्लासेंटा करतो. हे तर आपण प्रस्तावनामध्येच बघितलं. गर्भाचे सर्व कार्य कोण करणारे? प्लासेंटा करणारे. तर ह्या मेन 4 गोष्टी आहे, हे चांगल्या लक्षात ठेवायच्या. आता 4 गोष्टी
फिटल सर्क्युलेशनमध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता गर्भाच्या रचना बघू आपण. गर्भाच्या शरीरामधील रक्ताभिसरणासाठी खालील तात्पुरत्या रचना असतात. तर 4 रचना झालेल्या आहेत आणि त्या पण कशा आहेत? तात्पुरत्या. तर ह्या एकदम ही नाव पाठ करून घ्यायची पहिली सर्वात व्यवस्थित. पहिला डक्टस वेनोसस, सेकंड फोरामेन ओव्हेल, थर्ड डक्टस आर्टिरिओस, नंतर चौथा हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज. हे 4 काय करायचे? नाव पाठ करायचे. आता परत एकदा रिपीट करा. डक्टस वेनोसिस, फोरामेन ओव्हेल, डक्टस आर्टिरिओसिस आणि हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज. तर समजलं याच्यामध्ये 4 आहे. आता हे तुम्ही म्हणसाल 4 कसं आहे काय आहे? तर आपण हे अगोदर डायग्राममध्ये बघू. चला मग बघूया. तर ही बघू शकता तुम्ही डायग्राम. आता ही बाळाचं फिटल सर्क्युलेशनची डायग्राम आहे. तर याच्यामध्ये आता ही सर्व बाळ आहे. बाळाचा आता बघू शकतो मी. हा झाला, हे काय आहे? प्लासेंटा. समजलं? आता तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करते मी. फक्त व्यवस्थित बघा. आता इथे मेन बघा. तर काय निघले? 2. आता मला सर्वप्रथम सांगा, जे अम्बिलिकल कॉर्ड असते त्याच्यामध्ये किती व्हेन आणि किती आर्टरीज असतात? तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आर्टरी किती असतात? 2. तर ह्या 2 काय आहे? आर्टरीज. आता ह्या 2 कोणत्या आहे? आर्टरीज आहे. 2 आर्टरीज. आणि ही एक रेड कलरची ती व्हेन आहे. सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे. आता इथे दिलेले आहे अम्बिलिकल व्हेन. आता मी तुम्हाला काढून दाखवलं, परंतु तुम्ही बघू शकता. हां, इथं काय सांगितलेलं आहे? अम्बिलिकल व्हेन. अम्बिलिकल व्हेन कशा कलरची आहे? रेड कलरची. व्हेन किती असतात? अम्बिलिकल व्हेन किती? म्हणजे अम्बिलिकल म्हणजेच आपलं नाळ. नाळीला आपण अम्बिलिकल म्हणतो. तर अम्बिलिकल व्हेन म्हणजे नाळीत कोणती एक व्हेन आहे आणि 2 आर्टरीज आहे. तर इथं बघा तुम्ही आता अम्बिलिकल आर्टरीज हा एक नाव लक्षात ठेवायचं. अम्बिलिकल आर्टरीज. आणि हे काय? नाळ आहे. अम्बिलिकल कॉर्ड. हे काय आहे? अम्बिलिकल कॉर्ड. ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. पहिले सांगितलं तुम्हाला प्लासेंटा सर्व काम, फिटलचं सर्व कार्य कोण करतो? प्लासेंटा करतो. तर प्लासेंटामध्ये किती व्हेन आहे, किती आर्टरीज आहे? 2 आर्टरीज आहे, 1 व्हेन आहे. झालं क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर झाला? चला तर जाऊ पुढे आता. आता लक्षात आलं? आता त्याच्यामध्ये 4 रचना कोणकोणत्या व्हाव्या लागतात? त्याच्यातली पहिली रचना आपण बघणार आहोत आता. सर्वप्रथम व्हेनचं बघून घेऊ आपण, मग बाकीचं बघू. आता व्हेन हे आहे आपला हार्ट. तुम्ही आता पहिले तुम्हाला हार्टचा म्हणजे ह्युमन हार्ट कसा असतो, कसं फंक्शन करतो किंवा हार्टमध्ये किती चंबर असतं याचा अभ्यास करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण शॉर्ट व्हिडिओ टाकलेला 3च मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये हार्ट कसं ब्लड फ्लो असतो, काय काय असतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे, त्यामुळे तुम्ही बोर व्हायचं नाही. खूप सोपं आहे, जास्त अवघड नाही. आता लक्षात ठेवा, हे हार्ट आहे आपलं. काय आहे? हार्ट आहे. हार्टमध्ये किती चंबर आहे? 1, 2, 3, 4. समजलं? हे हार्टमध्ये वरचे काय सांगितलं आहे? राईट अँट्रियम. काय वरचे? राईट ॲट्रियम. हे वरचे 2 नाही, 1 राईट ॲट्रियम इकडचा, मग हो इकडचा लेफ्ट ॲट्रियम. म्हणजे 2 ॲट्रियम आहे वरचे. खालचे काय आहे? वेंट्रिकल आहे. तर वेंट्रिकलचं आपल्याला काही घेणं नाही येतो, फक्त अँट्रियम लक्षात ठेवायचं. अँट्रियममध्येच थोडं हे होणार आहे. तर मग आता सर्वप्रथम बघा. आता राईट अँट्रियममध्ये काय होतं? इन म्हणजे जे अशुद्ध रक्त असतं इथं साठा होतो अशुद्ध रक्ताचा आपल्या शरीरामध्ये. परंतु लहान बाळामध्ये काय होणार आहे? थोडं वेगळं असणार आहे. तर काय वेगळं असणार ते बघू शकता तुम्ही आता. आता ही कुणी इन्फेरियर वेना केवा. हे बघा इथं काय नाव दिलेलं आहे यांनी? इन्फेरियर व्हेना केवा. म्हणजे याच्यामध्ये काय असतं? अशुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या हृदयाकडे होतो. आणि कुणी येतं? सुपेरियर व्हेना केवा. ही वरची असते सुपेरियर व्हेना केवा. ही सुपेरियर व्हेना केवा, ही इन्फेरियर व्हेना केवा. कळलं? आधी कुठे येणार आहे? राईट ॲट्रियममध्ये येणार आहे. कुठे येणार आहे? राईट ॲट्रियममध्ये. इन्फेरियर व्हेना केवा आणि सुपेरियर व्हेना केवा. सुपेरियर व्हेना केवा म्हणजेच काय? डोक्याकडील अशुद्ध रक्त. आणि इन्फेरियर व्हेना केवा म्हणजे पायाकडील अशुद्ध रक्त. तर ते कुठे जमा होणार आहे? आपलं राईट ॲट्रियममध्ये. कळलं तुम्हाला आता? परंतु इथे काय होणार आहे आता? लहान बाळांमध्ये सर्क्युलेशनासाठी काय होणार? प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे ती. तर इथं काय होणार आहे? हे बघा, डक्टस व्हेनोसस नाव आलं. आपली पहिली रचना लक्षात ठेवायची, डक्टस व्हेनोसस. तर काय होणार आहे? जे इन्फेरियर व्हेना केवा आहे म्हणजे जे पायाकडून येणारे अशुद्ध रक्ताची जी व्हेन आहे ती व्हेना केवामध्ये काय जोडले जाणार आहे? आपलं अम्बिलिकल व्हेन.
मग जिथे आता काय म्हणसान तुम्ही, पहिली रचना काय आहे, अंबेलिकल व्हेन म्हणजेच आपली नाळीची नाळ, नाळीतील जी फुटलेली शाखा आहे तर ती काय होणार आहे, इन्फेरियर व्हेना केव्हाला मिळणार आहे. समजलं मला इन्फेरियर व्हेना केव्हा, तर तिला आपण काय म्हणणार आहे, डक्टस व्हेनोसस. कन्सेप्ट क्लिअर झाला. चला तर आपण आता थेरॉटिकल माझ्या नोट्समध्ये बघूया. आता डक्टस व्हेनोसिसमध्ये बघा, अम्बेलिकल व्हेन. आता आपण अम्बेलिकल व्हेन बघितली, व्हेन किती होते, एकच होती. जर जी फुटलेली शाखा आहे ती गर्भाशयाच्या इन्फेरियर व्हेना केव्हाला मिळते. कशाला मिळते, इन्फेरियर व्हेना केव्हा. तर इन्फेरियर व्हेना केव्हा तुम्हाला क्लिअर झालं की इन्फेरियर व्हेना केव्हा काय काम करतं, तर जे म्हणजे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, म्हणजे अशुद्ध रक्त, सोपं भाषामध्ये अशुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या हृदयाकडे करतं, तर त्याला आपण इन्फेरियर व्हेना केव्हा म्हणतो. आणि मग काय होतं, अम्बेलिकल व्हेन आणि इन्फेरियर व्हेना केव्हा एकत्र होते, त्यालाच आपण काय म्हणतो, डक्टस व्हेनोसस. समजलं, डक्टस व्हेनोसस कळलं. आता याच्यामध्ये एक ट्रिकी आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही तर सांगताय अशुद्ध रक्त, परंतु इथं शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. तर व्हेन कधी पण आपल्या शरीरामध्ये व्हेन असते, जी पण व्हेन असते ती काय करते, अशुद्ध रक्त पुरवठा करत असते, अशुद्ध रक्त कॅरी करते. परंतु लहान बाळामध्ये तसं नसतं. जी कॉर्ड असते, कॉर्डमध्ये जी व्हेन आहे ती ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते आणि जी आर्टरी आहे ती डिऑक्सिजनेटेड ब्लड घेते. तर कळलं तुम्हाला आता. मग याच्यामध्ये काय होणार आहे, यामध्ये शुद्ध रक्त असते डक्टस व्हेनोसिसमध्ये. आता लक्षात आलं, याच्यामध्ये काय असतं, शुद्ध रक्त असतं. आता ह्या दोनच कन्सेप्ट मला क्लिअर झाल्या. आता फोरामेन ओव्हेल. तर फोरामेन ओव्हेल काय आहे, आधी तुम्ही थेरॉटिकल बघा, मग नंतर तुम्हाला मी डायग्रामॅटिक समजून सांगते. हां, गर्भहृदयाच्या राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकल, आपण आता बघितलं, राईट ॲट्रियम बघितलं, राईट वेंट्रिकल बघितलं, यांच्यामध्ये असणाऱ्या अंडाकृती छिद्राला फोरामेन ओव्हेल असे म्हणतात. तर आपल्या नॉर्मली आपल्या हार्टमध्ये छिद्र असतं का, नाही, परंतु लहान बाळामध्ये हे छिद्र असतं, त्याला आपण काय म्हणणार आहे, फोरामेन ओव्हेल. हे झडपेप्रमाणे कार्य करते. तर कसे करते, झडपेप्रमाणे. आता आपल्या वॉल्व असतात हार्टमध्ये, तर 4 वॉल्व असतात, ट्रायकस्पिड वॉल, ट्रायकस्पिड, मिटल वॉल, ॲओर्टिक वॉल, तर अशा वॉल 4. तर तशा वॉल्सप्रमाणे फोरामेन ओव्हेल काम करते. तर हे झडपेप्रमाणे काम करते. राईट ॲट्रियम आणि मध्ये इन्फेरियर व्हेना केव्हाने आणलेले मिश्र रक्त यामध्ये लेफ्ट ॲट्रियममध्ये जाते. आता आपण डायग्राममध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. तर हे बघा, हार्ट आहे. हे आपल्याला फक्त हार्ट तुम्हाला मेन्शन करायचं सर्वात प्रथम. आता हार्ट आहे, तर ही काय आहे, राईट ॲट्रियम, आणि हे काय आहे, लेफ्ट ॲट्रियम. तर ह्या दोन्ही ॲट्रियमच्या मध्ये हे तुम्हाला दिसतंय का, हे छिद्र, याला काय म्हणलेलं आहे आपण, फोरामेन ओव्हेल. तर लक्षात ठेवायचं, राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम या दोघांमध्ये जे अंडाकृती छिद्र असतं याला काय म्हणतो आपण, फोरामेन ओव्हेल. तर कशासाठी असतं हे तुम्हाला सांगते. आता आपण काय सांगितलं, आपण आता पहिलं काय केलं, आपण इन्फेरियर व्हेना केव्हाला आपलं कोणतं, अम्बेलिकल व्हेन जोडल्या गेली, त्याला आपण काय म्हणलं, डक्टस व्हेनोसिस. म्हणजे व्हेन आलं, डक्ट म्हणजे एक जोडण्याचा मार्ग किंवा जाण्याचा मार्ग, डक्टस व्हेनोसिस झालं आपलं. मग याच्यामध्ये शुद्ध रक्त होतं. आता आपण काय शिकलो, याच्यामध्ये शुद्ध रक्त होतं, परंतु मी सांगितलं का तुम्हाला, याच्यामध्ये अशुद्ध रक्त पण येतं. मग हे वरून येणारं अशुद्ध रक्त आणि हे येणारे मिश्र रक्त, मग इथं काय झालं तयार, अशुद्ध रक्त तयार झालं. हां, मग आपलं नॉर्मल कसं असतं, हार्ट इकडे ब्लड फ्लो होत असतो, परंतु काय होणार, हे झालं कोणतं झालं, हे ब्लड मिश्र रक्त आहे. मग मिश्र म्हणल्यानंतर हे काही इकडे जाणार आहे आणि काही इकडे जाणार आहे. समजलं, काय होणार आहे, आपलं ब्लड काय करणार आहे, नॉर्मली आपलं ब्लड कुंड सप्लाय होत असतं किंवा कुंड इथं वॉल्व असते, तर ही वॉल खाली येत असतं नॉर्मली आपलं म्हणते मी. परंतु बाळामध्ये काय होणार आहे, फोरामेन ओव्हेल असल्यामुळे अर्ध ब्लड इकडे जाणार आहे. तर कळलं तुम्हाला, मग काही ब्लड इकडे जाईल व काही ब्लड खाली येईल, तर याला आपण काय म्हणू, डक्टस व्हेनोसस. आता मनामध्ये एकदम व्यवस्थित तुमच्या मेंदूमध्ये फिट करून घ्यायचं आहे. समजलं, पहिलं काय आलं, डक्टस व्हेनोसिस, नंतर काय आलं, फोरामेन ओव्हेल. आता 2 रचना कळाल तुम्हाला. समजलं सर्वांना. तर आता आपण नेक्स्ट बघू. फोरामेन ओव्हेल झालं, तर चला आपण आता लास्टच्या 2 राहिलेल्या फक्त, डक्टस आर्टेरियोसिस आणि हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज. आता शेवटचं टॉपिक बघू आपण परत एकदा. हा लास्टचा, फोरामेन ओव्हेलमध्ये हे झडपेप्रमाणे काम करते, म्हणजे कसे झडपेसारखं काम करणारे. तर राईट ॲट्रियममधून लेफ्ट ॲट्रियममध्ये इन्फेरियर मिश्र रक्त, कळलं तुम्हाला आता, मिश्र रक्त पण समजून सांगितलं. तर लेफ्ट ॲट्रियममध्ये येते. हे समजून घ्या, वाचून घ्या व्यवस्थित आणि नोट्स लिहून काढा या, कारण इतक्या सुंदर नोट्स तुम्हाला कोणी देणार नाही. आता थर्ड आपलं
डक्टस आर्टेरियोसस. तर याच्यामध्ये बघू शकता पल्मोनरी आर्टरी आणि ॲओर्टा यामध्ये जोडणाऱ्या छोट्या शाखेस डक्टस आर्टेरियोसिस असे म्हणतात. तर यामध्ये अशुद्ध रक्त असते. आता डक्टस आर्टेरियोसिस तुम्ही म्हणसान हे कुठं असतात डक्टस आर्टेरियोसिस, हे पण खूप सोपं आहे. पल्मोनरी आर्टरी आणि ॲओर्टा. तर आता पल्मोनरी आर्टरी आणि ॲओर्टा आपण आता बघू पहिलं. तर तुम्हाला हे शिकवण्यासाठी आपल्याला स्वतःचं नॉर्मल हार्ट कसं काम करतं हे माहीत असणं गरजेचं आहे. ज्यांना हे माहिती आहे त्यांना सोपं जाणार आहे, परंतु ज्यांना माहीत नाही त्यासाठी मी एकदम डीपमध्ये शिकवते आणि ज्यांना येतं त्यांच्यासाठी रिव्हिजन होतं आहे. समजून समजून घ्या तुम्ही. डक्टस आर्टेरियोसिस कुठे आहे, तर हे आपलं हार्ट आहे. तर काय आहे, हे आपलं हार्ट आहे. तर हार्टमध्ये आता आपण फोरामेन ओव्हल शिकतो, डक्टस व्हेनस शिकलो. आता बघणार आपण ॲओर्टा आणि पल्मोनरी आर्टरी. तर ही पल्मोनरी आर्टरी ही आहे पल्मोनरी आर्टरी. काय पल्मोनरी आर्टरी. आणि हे काय आहे ॲओर्टा. तर ह्या दोघांच्या मध्ये हे जोडलं जातं. इथं काय होतं, आता लक्ष द्या, डक्टस आर्टेरियोसिस. परंतु काय होतं आता ॲओर्टा मग तुम्ही पहिले सर्वप्रथम लक्षात ठेवायचं पल्मोनरी आर्टरी काय काम करते. तर पल्मोनरी आर्टरी काय काम करत असते, ज्या अशुद्ध रक्त आहे ते आपल्या लंग्सकडे पाठवतं. म्हणजे हे आपले लंग्स आहे, लंग्स म्हणजे फुफ्फुस, फुफ्फुसाकडे पाठवतं. मग एअर एक्सचेंज होऊन आपल्याकडे शुद्ध रक्त येतं. ते कशातर्फे येतं, पल्मोनरी व्हेन थ्रू आपल्या त्याच्यामध्ये लेफ्ट अँट्रियममध्ये येतं शुद्ध रक्त. तर मग ॲओर्टामार्फत मग परत खाली येतं लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. लेफ्ट वेंट्रिकलमध्ये आल्यानंतर इथून ॲओर्टा आहे. मग आपल्या ॲओर्टा आहे. हे रेड कलर दिसतं का ॲओर्टा. तर ते सर्व शरीराला रक्त पुरवण्याचं काम करतं, शुद्ध रक्ताचा पुरवठा करतं. तर परंतु काय होणार आहे आता इथं होणार आहे आपल्या जे अशुद्ध रक्त आहे, शुद्ध रक्त आहे, इथे हे जोडल्या जाणार आहे. आता पल्मोनरी आर्टरीमध्ये कसं असणार आहे, अशुद्ध रक्त राहणार आहे आणि ॲओर्टामध्ये शुद्ध रक्त राहणार आहे. तर मग इथं एक जोडल्या जाणारे डक्ट इथे एक जोडला जातो. म्हणजे डक्ट म्हणजे रस्ता केला जातो, मार्ग. आता लक्षात ठेवा, डक्ट म्हणजे मार्ग आणि आर्टरीज म्हणजे 2 आर्टरी ना ह्या ॲओर्टा आणि पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आपण कशाला म्हणतो, लंग्सला, म्हणजे लंग्सकडे घेऊन जाणाऱ्या पल्मोनरी आर्टरी. तर याला आपण काय म्हणणार आहे, डक्टस आर्टेरियोसिस. तर समजलं. तर याच्यामध्ये कोणतं रक्त असणार आहे मला तुम्ही कमेंट करायची. आता नेक्स्ट आपण बघू शेवटचं हायपोगॅस्ट्रिक. हायपोगॅस्ट्रिक म्हणजे खाली असणार ना. तर आणि जे आर्टरीज आहे आपल्या त्या कुठे कशाला जोडले जाणार आहे, तर ते आपण याच्यामध्ये बघू. आता कळलं, पल्मोनरी आर्टरी आणि ॲओर्टा. पल्मोनरी आर्टरी म्हणजे लंग्सकडे घेऊन जाणारी पल्मोनरी आर्टरी. ॲओर्टा म्हणजे आपल्या सर्व शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी मोठा ॲओर्टा असतो. तर जोडणाऱ्या छोट्याशा शाखेत डक्टस आर्टेरियोसिस असे म्हणतात. यामध्ये अशुद्ध रक्त असते. कारण अशुद्ध रक्त कसं असते मला सांगा बरं तुम्ही आता. कारण काय होतं, लेफ्ट ॲट्रियममध्ये काय झालेलं आहे, आधीच फोरामेन ओव्हलमुळे अशुद्ध रक्त आलं आणि मग ते अशुद्ध रक्त खाली होणार आहे. त्यामुळे परत तिथं वरती पण जाणार आहे शुद्ध करण्यासाठी. जे पल्मोनरी आर्टरीमध्ये जाणार रक्त आहे ते कोणतं राहणार आहे, अशुद्धच राहणार आहे ना. मग त्यामुळे हे अशुद्ध रक्त झालं. समजलं, क्लिअर. आता नंतर हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज. तर हायपोगॅस्ट्रिक आर्टरी इंटरनल इलियाक आर्टरीच्या या शाखा असून, इंटरनल इलियाक आर्टरी म्हणजे इलियाक म्हणजे आपलं काय, पेल्विक बोन. पेल्विक बोन लक्षात राहिलं. मग पेल्विक बोनमध्ये म्हणल्यावर इलियाक, इंटरनल आर्टरी, पेल्विकमध्ये असणाऱ्या ज्या आर्टरी असतात ते नाळीत शिरतात, तेव्हा त्यांना ॲम्बलिकल आर्टरी असे म्हणतात. याच्यामध्ये पण अशुद्ध रक्त प्लासेंटाकडे शुद्धीकरणासाठी नेले जाते. तर हे बघा, आता आर्टरीमध्ये हे काय झालेले आहे, आपल्या जे पेल्विक बोन आहे त्याच्यामध्ये असणारे आर्टरी झालेले आहे. त्यामुळे याला ॲम्बलिकल किंवा हायपोगॅस्ट्रिक आर्टरी असे म्हणतो. तर ह्या ॲम्बलिकल लक्षात ठेवा तुम्ही. याच्यात ती दिलेली नाही आपल्याकडे हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज, परंतु लक्षात ठेवायचं हे काय आहे, ॲम्बलिकल आर्टरीज. ह्या 2 आर्टरीज आहे आपल्या. तर ह्या आर्टरीज काय झालेल्या इथं जोडल्या गेलेल्या आहे या 2 ठिकाणी. इथे एक आणि इथे एक. समजलं, इथं एक आणि इथं एक जोडले गेलेले आहे. तर हे कशासाठी जोडले गेलेले आहे, आता आपल्या जे बाळाच्या शरीरातलं अशुद्ध रक्त आहे. आता शुद्ध रक्त कसं पुरवलं आपण, व्हेनतर्फे कोणतं रक्त गेलं, शुद्ध रक्त गेलं. परंतु जे अशुद्ध रक्त आहे शरीरातलं बाळाच्या, ते आपल्याला प्लासेंटाकडे न्यायचं आहे शुद्धीकरणासाठी. मग प्लासेंटा आपल्या शुद्ध रक्त पुरवतो. तर मग हे इथं काय होतं, हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज. तर ही झाल्या आपल्या 4 रचना. समजलात सर्वांना. नसेल समजलं परत एकदा व्हिडिओ बघा.
खूप सोपं आहे, जास्त अवघड नाही. हायपोगॅस्ट्रिक आता इंटरनल इलियाक आर्टरी तुम्हाला एवढं पाठ करायची गरज नाही. इंटरनल म्हणजेच आतमध्ये, इलियाक म्हणजेच आपल्या पेल्विकचं बोन आहे आणि त्याच्या आतमध्ये असणारी आर्टरीज असते त्याला आपण इंटरनल इलियाक आर्टरी असे म्हणतो. आणि ते काय होतं, आपल्या अशुद्ध रक्ताला शुद्ध रक्त करण्यासाठी आपल्याकडं कुठे नेते, आपल्या अम्बिलिकल आर्टरी काय करते, आपल्या प्लासेंटाकडे नेते. त्यामुळे याच्यामध्ये काय असतं, अशुद्ध रक्त असतं. कळलं? त्यानंतर रक्त परिभ्रमणाचा मार्ग तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आता अजून आपण बघू काय काय बदल होणार आहे ते आता याच्यामध्ये बघून घेऊ. बाळ जन्मल्याबरोबर होणारे रक्त परिभ्रमणामधील बदल. तर काय काय बदल होते बघा. प्लासेंटा सर्क्युलेशनमध्ये अडथळा येऊन श्वसन केंद्रे उत्तेजित होते. आता प्लासेंटा बाळ बाहेर आलं तर काय होणार आहे, नाळकट होणार आहे. नाळकट झाल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. नेक्स्ट म्हणजे आता नाळकट केल्यानंतर काय होणार आहे, बाळ जोरजोरात रडल्यामुळे फुफ्फुसे प्रसरण पावणार आहे. फुफ्फुस म्हणजेच लंग्स आपल्याला करणार एकदम असं फुग्यासारखं फुगणार आहे अचानक. कारण बाळ मोठ्यानं रडतंय. जन्मल्या बाळ रडायला काय पाहिजे, तर याच्यामुळे मग फुफ्फुसे कार्यक्षम होऊन शुद्ध रक्त शुद्धीकरणाचे कार्य सुरू होते. आता काय झालं, फुफ्फुस कार्यरत झाली ना, मग फुफ्फुसामध्ये काय होणार आहे, आता ऑक्सिजन जाणार आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, आपली रक्त शुद्धीकरणाचे कार्य चालू होणार आहे. तर जन्मानंतर काय होणार आहे, डक्टस आर्टेरिओसिस कार्य कार्य कार्यमय दृष्टीने बंद होतात. आता आपण काय केलं, कॉर्ड जी नाळ आहे ती कट केली. ती कट केल्यानंतर काय होणार आहे, जी शेवटची रचना होती का आपली हायपोगॅस्ट्रिक आर्टरीजची, तर ती काय होणार आहे, ती पण कट होणार आहे. कारण तिथून त्यांना शुद्ध रक्त, आता अशुद्ध रक्त बाहेर पाठवले जाणार आहे का नाही. आपण कॉर्ड क्लॅम्प लावून घेतल्यानंतर ते शुद्ध रक्त बाहेर जाणारच नाही. मग आता बाळाचं अशुद्ध रक्त जाईल कुठं, समजलं तुम्हाला. त्यानंतर काय होणार आहे, ती बंद झाली नाही. आता डक्टस आर्टेरिओसिस पण बंद होणार आहे. डक्टस आर्टेरिओसिस म्हणजे कोणतं, जे आपलं ॲओर्टम पल्मोनरी आर्टरीमध्ये असणारे जे डक्टस असतं, डक्टस आर्टेरिओसिस, ती बंद होणार आहे. त्यामुळे ती बंद झाली नाही तर काय होतं, परमनंट म्हणजे जे लहान लेकरांना राहते हार्ट डिसीज जे काहीतरी असं, तर डक्टस आर्टेरिओसिस हा जन्मजात हृदयरोग होतो. आर्टिओसिस. तसेच नंतर काय होतं, तसेच जन्मानंतर नाळ कापल्यामुळे राईट अँट्रियम आणि येणारे रक्त कमी होते. म्हणजे जे राईट अँट्रियममध्ये येणारं रक्त आहे, आपलं जी व्हेन काय करत होती, अम्बिलिकल व्हेन शुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्याला करत होती बाळाला, परंतु ती बकट होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, आता राईट अँट्रियममध्ये काय होणार आहे, प्रेशर कमी येणार आहे. प्रेशर कमी आल्यानंतर काय होणार आहे, फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त लेफ्ट ॲट्रियममध्ये येणार आहे. म्हणजे इकडचं प्रेशर इकडे येणार आहे. तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करते. तसं आपल्या याच्यातच बघावं लागेल. आता मी सांगते तुम्हाला. हे झालं आपलं हार्ट. हे आपलं हार्ट आहे. तर काय होणार आहे, पहिलं आता नाळकट झाली. मग याच्यामध्ये काय होणार आहे, हे पण अशुद्ध रक्त आहे. आता इथून शुद्ध रक्त येणार आहे बाळाला नाही, इथून पण अशुद्ध येणार आहे. इथं झालं अशुद्ध रक्त लय मोठे. त्याच्यानंतर काय होणार आहे, आता आपले लंग्स झाले कार्यात्मिक. लंग्स कार्यात्मिक झाल्यानंतर लंग्समधून काय होतं, इथं शुद्ध रक्त येणार आहे आपल्या इकडचं. याच्यामध्ये एकदम शुद्ध रक्त आलं तर मग इकडून शुद्ध रक्त प्रेशर जास्त येणार, कारण बाळाचं लंग्स एकदम व्यवस्थित काम करताय. मग इकडून कमी प्रेशर होणार, इकडून जास्त प्रेशर होणार. मग ही अंडाकृती जे होतं पहिले, इथं काय होतं, आपलं अंडाकृती फोरामेन ओव्हल होतं, ते काय होणार आहे, बंद होणार आहे. मग हे पण बंद झालं, वरचं इथलचं डक्टस व्हेनोसिस बंद झालं, फोरामेन ओव्हल बंद झालं. मग याच्यामुळे काय होणार, आता हे दोन्ही बंद झाल्यामुळे काय होणार आहे, आज जसं आपलं सर्क्युलेशन आहे बाळाचं, आपलं सर्क्युलेशन तसंच आपलं बाळाचं सर्क्युलेशन चालू होणार आहे. समजलं तुम्हाला आता. म्हणून उजव्या आता वाढते, त्यामुळे फोरामेन ओव्हल ही झडप बंद होते. ही झडप बंद झाली नाही तर शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त एकत्र होऊन बाळाला सायनोसिसचे अटॅक येतात. यालाच आर्टिरियल सेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. ASD असे म्हणतात. तर कळलं तुम्हाला आता. त्याच्यानंतर शेवटचं बघू. नाळ बांधून कापल्यानंतर डक्टस व्हेनोसिसचे कार्य बंद होऊन तिचे लिव्हर लिगामेंटमध्ये रूपांतर होते. डक्टस व्हेनोसिसचं काय होणार आहे, लिव्हर लिगामेंटमध्ये रूपांतर होणार आहे. तसेच हायपोगॅस्ट्रिक आर्टरीचा उपयोग ब्लेडर लिगामेंट सारखा होतो. तर या पद्धतीने हे लिहिलं नाही लिहिलं एवढं काही हे नाही, पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी ज्या आपण चार रचना चांगल्या पाठ करायच्या, डेफिनेशन पाठ करायची, प्रस्तावना चांगली लक्षात ठेवायची आणि डायग्राम जेवढी चांगली काढता येईल तेवढी काढा. तर समजलं सर्वांना. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा जेवढं होईल तेवढं, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.